महाज्योती यांच्याकडून एक परत नवीन नोटिफिकेशन आली आहे। तर जे विद्यार्थी या वर्षीला MBA करणार आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तर त्यांना 6 महिन्याचे प्रशिक्षण मिळणार, त्यासोबतच त्यांना 72,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। अशाबद्दल महाज्योती यांच्याकडून एक नोटिफिकेशन जे विद्यार्थी नॉन क्रिमिलियरमध्ये मोडतात त्यांच्यासाठी आलेली आहे। तर जे विद्यार्थी यामध्ये इलिजिबल असेल ते यासाठी अर्ज करू शकतात। अर्ज सुरू झालेले आहे। तर नेमके कोण कोण यासाठी अर्ज करू शकते आणि यामध्ये रूल्स कोणते लावले आहेत संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण महाज्योतीबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर देण्यात येत आहे। तर सर्वप्रथम नोटीस बोर्डवर या। नोटीस बोर्डवर आल्यानंतर सेकंड नंबरची जी अपडेट आहे त्यावरती इथे क्लिक हेअरचं ऑप्शन आहे, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर यावरती एक परिपत्रक म्हणून ऑप्शन दिलेला आहे आणि खाली रजिस्ट्रेशनची जी लिंक आहे तिथून तुम्ही फॉर्म भरू शकता। तर सर्वप्रथम परिपत्रक चेक करून घ्यायचं आहे की नेमकी त्यामध्ये कोणकोणती अपडेट दिलेली आहे। तर या परिपत्रकाला ओपन करा। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे बघू शकता 5/2/2025 हे परिपत्रक आलेलं आहे आणि हे परिपत्रक कोणासाठी आहे बघू शकता। जे विद्यार्थी MBA करणार आहे, कॅट करणार आहे, CMAT करणार आहे, CET 2025-26 परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता योजनेचा तपशील, तर त्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर बघू शकता MBA, कॅट, CMAT, CET परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन 2025-26 करिता जे विद्यार्थी MBA, कॅट, CMAT, CET या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे, त्याकरिता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आहे। तर जे विद्यार्थी MBA CETचा फॉर्म भरला असेल ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल आहे आणि ते विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकतात। आणि यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला कोणता फायदा मिळणार आहे बघू शकता। प्रशिक्षण 6 महिन्याचं असणार आहे। विद्यावेतन किती आहे? 10,000 रुपये प्रति महिना। यामध्ये तुम्हाला प्रेझेंटी अनिवार्य असणार आहे 75% आणि त्यानंतर तुम्हाला 12,000 रुपये एक वेळा रक्कम देण्यात येणार आहे। त्यामध्ये तुम्ही त्यासाठी लागणारे जे पुस्तक आहे ते घेऊ शकता यासाठी। तर असे टोटल तुम्हाला 72,000 रुपये मिळणार आहे। निवड प्रक्रिया कशी असणार आहे बघू शकता। विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे। विद्यार्थी हा नॉन क्रिमिनल गटात येणं असणं गरजेचं आहे। त्यानंतर इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागासवर्ग या कास्टमध्ये येणं गरजेचं आहे। त्यानंतर उमेदवाराची पदवी म्हणजे डिग्री ही पास होणं गरजेचं आहे। आणि या अगोदर जर तुम्ही महाज्योती योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही, कारण एकचदा या योजनेचा लाभ घेता येते। प्रशिक्षणाकरिता लाभार्थी विद्यार्थ्यांची अंतिम निवड चाळणी परीक्षेद्वारे करण्यात येईल। यासाठी एक एक्झाम होणार आहे, त्यामधून तुमचं सिलेक्शनसुद्धा होणार आहे आणि हे असणार आहे MBA साठी पूर्ण। तर ही जी PDF आहे ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येईल, तिथून तुम्ही संपूर्ण PDF रीड करा आणि त्यानंतरच तुम्ही तुमचा फॉर्म फिल करा। त्यानंतर प्रशिक्षणाचे स्वरूप कसे असणार आहे बघू शकता। तर विद्यार्थ्यांना परीक्षांचे सुधारित अभ्यासक्रमानुसार MBA, कॅट किंवा CMAT परीक्षापूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे। त्यानंतर सदर प्रशिक्षणाचा जो कालावधी असणार आहे हा 6 महिन्यांचा असणार आहे आणि हे जे प्रशिक्षण आहे हे अनिवासी असणार आहे आणि जे प्रशिक्षण आहे ऑफलाईन स्वरूपामध्ये असणार आहे। विद्यार्थ्यांनी सर्व अपडेट चेक करा। त्यानंतर यामध्ये आरक्षणसुद्धा देण्यात आलेलं आहे जे कास्टनुसार आरक्षण असणार आहे आणि त्यामध्ये जे समांतर आरक्षण आहे जसं की महिलांसाठी 30% जागा ह्या आरक्षित केलेल्या आहे। त्यानंतर दिव्यांगांसाठी, अनाथांसाठी अशा प्रकारे। तर यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे हे तुम्हाला चेक करणं अतिशय गरजेचं आहे। तर बघू शकता यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिलियर व्हॅलिड असणं गरजेचं आहे। त्यानंतर पदवी प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका, हँडिकॅप असल्यास त्याचे प्रमाणपत्र आणि अनाथ असल्यास त्याबद्दलचा पुरावा तुम्हाला द्यावा लागणार आहे। तर हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना लागणार आहे। अर्ज कसा करावा? महाज्योती.org ही जी साईट आहे या साईटवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। जिथून आपण आता परिपत्रक काढलेलं आहे तिथेच तुम्हाला रजिस्ट्रेशनची लिंकचं ऑप्शन दिलेलं आहे, तिथून तुम्ही तुमचा अर्ज करू शकता आणि संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला स्कॅन स्वरूपामध्ये अपलोड करायचं आहे। तर लास्ट डेट बघू शकता, तर लास्ट डेट 15/3/2025 देण्यात आलेली आहे। त्यानंतर अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे। ऑफलाईन किंवा पोस्टाने पाठवलेला ईमेल केलेला अर्ज तुमचा ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे। तर यामध्ये संपूर्ण अपडेट दिलेला आहे।
ज्याही विद्यार्थ्यांना हा फॉर्म फिल करायचा असेल त्या विद्यार्थ्यांना संपूर्ण परिपत्रक वाचून घ्यायचं आणि त्यानंतरच तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता। आणि यामध्ये जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर इथे तुम्हाला संपूर्ण कॉन्टॅक्टसाठी डिटेल्स देण्यात आलेले आहेत, तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेऊ शकता। तर अशाबद्दल हे एक परिपत्रक आलेलं आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना MBA करायचं असेल त्यांना आता 72,000 रुपये मिळणार आणि सोबतच प्रशिक्षणसुद्धा मिळण्यात येणार आहे। तर यामध्ये जे कास्ट सांगितलेली आहे त्या कास्टवाल्यांनाच यामध्ये फायदा होणार आहे। यामध्ये ओपन SC ST हे विद्यार्थी इलिजिबल नाही आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावा व महाज्योतीबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।